नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आषाढ स्पेशल आज आपण मस्त असा कुरकुरीत साबुदाणा वडा बनवणार आहे। 2 ते 3 घंटे मस्त असा क्रिस्पीच राहणार हा वडा कसा बनवायचा पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे आणि बिलकुलही तेलात टाकल्यानंतर फाटणार नाही। तर बघा मंडळी, आपण इथे 1 प्लेट मस्त असा साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा मी मोठा घेतलेला आहे थोडासा। तुमच्याकडे जर लहान मिळत असेल तर ट्राय करा की लहान जो आकाराचा साबुदाणा असते तो सुद्धा घेतला तरी चालेल। तर बघा मंडळी, या ठिकाणी आपल्याला मस्त या साबुदाण्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 1 ते 2 पाण्याने मी याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून ठेवायचं आहे। तर पाणी कितकं टाकायचं ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगत आहे। तर बघा मंडळी, साबुदाण्याच्या वरती थोडंसं पाणी असलं पाहिजे, असं इतकं आपल्याला पाणी टाकायचं आहे। जर तुम्ही लहान साबुदाणा घेत असाल तर साबुदाणा जितका आहे तितकंच तुम्ही पाणी टाका। तर बघा, मी तुम्हाला इथं पूर्ण प्रोसेस सांगत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तर रात्रभरासाठी मी हा साबुदाणा भिजू घातलेला आहे आणि सकाळी मी बनवणार आहे साबुदाण्याचे वडे। तर रात्र पूर्ण झाल्यानंतर सकाळ झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आपला साबुदाणा मस्त असा फुगलेला आहे आणि बिलकुलही चिपचिपा झालेला नाही आहे। कारण की तुम्ही जास्त पाणी टाकणार तर पूर्ण हाताला चिटकून पडणार आणि व्यवस्थित असा खुल्ला खुल्ला राहणार नाही। तर बघा मंडळी, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे आणि असं हाताने सुद्धा मी दाबून दाखवत आहे की साबुदाणा फुगला की नाही। तर पूर्णपणे हा साबुदाणा फुगलेला आहे। तर बघा, आपण 1 प्लेट साबुदाणा रात्री भिजत घातलेला होता, आता हा 2 प्लेट झालेला आहे पूर्ण फुगून। तर मी तुम्हाला ते सुद्धा माप पूर्ण या रेसिपीमध्ये दाखवत आहे। तर मंडळी, तेलात टाकल्यानंतर खूप जणांचा प्रश्न राहतो की तेलात टाकल्यानंतर हे साबुदाणा वडे पूर्ण फाटून जातात किंवा फुटतात, पण बिलकुलही असं नाही। तुम्ही हे प्रोसेस नक्की ट्राय करा आणि आषाढ एकादशीला नक्की ही रेसिपी ट्राय करा। तर बघा, मी 1 प्लेट पूर्ण यामध्ये टाकलेला आहे आणि 1 प्लेट मी आता काढून घेत आहे। अजून 1 प्लेट म्हणजे असे पूर्ण 2 प्लेट हे साबुदाणा झालेला आहे। कारण की मंडळी, आपण 1च प्लेट टाकलेला होता पण फुगल्यानंतर मस्त असा 2 प्लेट झालेला आहे। तर बघा, संपूर्ण 2 प्लेट मी हा काढून घेतलेला आहे। तर आता करूया आपण समोरची प्रोसेस। तर बघू शकता, तर समोरची प्रोसेस काय करायची आहे मंडळी, हा जो साबुदाणा आहे तो हाताने छान मस्त असा दाबून घ्यायचा आहे, म्हणजे प्रेस करायचा आहे याला। कारण की तुम्ही जर असे साबुदाणा वडे बनवत असाल तर ते नक्कीच फाटणार। कारण की कसं राहते, साबुदाणा थोडासा मोठा मोठा राहतो आणि आपण त्यामध्ये आलू टाकतो, पण तरीसुद्धा वड्यातून साबुदाणा बाहेर निघतो तेलात टाकल्यानंतर। आणि या वड्यामध्ये बिलकुलही सोडा किंवा कशाचाही वापर करायचा नसते मंडळी। तर खूप जण काय करतात, सोडा वगैरे सुद्धा टाकतात यात, तर बिलकुल टाकायचा नाही। आपल्याला साधे सिंपल वडे बनवायचे आहे आणि मस्त असे टम फुगून बाहेर निघाले पाहिजे असे आपल्याला बनवायचे आहे। तर बघा मंडळी, हाताने मस्त असं प्रेस करून घ्यायचं आहे। पूर्णही आपल्याला असं म्हणजे डो तयार करायचा नाही आहे याचा, हलक्या हलक्या हाताने मस्त प्रेस करायचा आहे। कारण की आपल्या वड्यामध्ये साबुदाणा सुद्धा दिसला पाहिजे, त्यामुळे आपल्याला हलक्या हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही बनवाल वडे तर बिलकुलही फाटणार नाही आणि बिलकुलही म्हणजे खराब होणार नाही। तर बघा मंडळी, आपण मस्त हलक्या हाताने मस्त प्रेस करून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच प्लेटनी 1 प्लेट मी आलू घेतलेले आहे। हा शिजलेला आलू आहे आणि हा आलू 1 ते 2 तासाआधी मी शिजवलेला होता आणि त्यानंतर थंड व्हायला ठेवलेला होता। तुम्ही काय करता, गरम गरम आलू या साबुदाण्यामध्ये टाकता, त्यानंतर आलू जो राहतो पूर्ण चिकट होऊन जातो आणि त्यानंतर तो सुद्धा खुलतो साबुदाण्यातून। तर बघा मंडळी, 1 प्लेट म्हणजे आपण अद्रक आणि हे टाकले, 3-4 मिरच्या टाकलेल्या आहे, सोबत चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्धी ते थोडंसं जास्त शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, बिलकुलही विसरू नका। आणि थोडासा कलर येण्यासाठी मी ते तिखट टाकलेलं आहे, पण ट्राय करा तिखटामध्ये कोणतेही मसाल्याचा पावडर नसलं पाहिजे। तर मी इथे लाल मिरच्या घेतल्या आणि मिक्सरमधून फिरून घेतल्या। तर बघा, 1 चम्मच मी इथे जिरं घेतलेलं आहे। तर आता आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर
तुम्ही या ठिकाणी मिरच्या जास्तसुद्धा ॲड करू शकता, कारण की तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही 3च्या जागी 4-5 मिरच्यासुद्धा टाकू शकता. पण अद्रक टाकायला बिलकुलही विसरू नका. तर तुम्हाला वाटत असेल हे तर पूर्ण असं म्हणजे चिकट चिकट वाटत आहे, पण थोडंसं हाताला तेल लावल्यानंतर बिलकुलही चिटकणार नाही मंडळी. इतकं सॉफ्ट बनणार हे की म्हणजे तुम्ही विचारही नाही करू शकत. तर बघा इथे मस्त असा सॉफ्ट डो बनून तयार झालेला आहे. फक्त असं चिकट वाटलं तर थोडंसं हाताला तेल लावून घ्या. तर बघा इथे मी संपूर्ण डो असा तयार केलेला आहे. आता आपल्याला पटकन असे साबुदाणा वडे बनवून घ्यायचे आहे. ती प्रोसेससुद्धा मी सांगते. तर बघा मी बाजूनच तेल घेतलेलं आहे वाटीत आणि हातालासुद्धा तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं. आणि तेल लावल्यानंतर आपल्याला एक एक गोळा घ्यायचा आहे आणि मस्त असे साबुदाणा वडा बनवायचे आहे. तर बघा तुम्हाला या वड्यामध्ये साबुदाणासुद्धा दिसेल. असं नाही की मी पूर्ण प्रेस करून हाताने म्हणजे पूर्ण डो केला असं, म्हणजे जसं आपण कणिक मळतो तसा डो आपल्याला बिलकुल तयार करायचा नाही. तर बघा मंडळी या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपला साबुदाणासुद्धा दिसत आहे वड्यातून. तर अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण वडे बनवून घ्यायचे आहे. मी तुम्हाला इथे 2 वडे बनवून दाखवलेले आहे आणि त्यानंतर मी इथे संपूर्ण वडे बनवून घेणार आणि त्यानंतर आपण तेलातून तळूया. तर तुम्ही काय करता, तेलात म्हणजे तेल हलकंसं गरम करता आणि त्यानंतर वडे सोडता. पण तसं नाही मंडळी, आपल्याला 5 ते 6 मिनिट मस्त असं तेलाला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच हे वडे सोडायचे आहे. तर बघा मंडळी मी तुम्हाला दुसरा वडासुद्धा इथे बनवून दाखवलेला आहे आणि थिकनेस किती ठेवायची ते सुद्धा सांगितलेलं आहे, म्हणजे दाखवलेलं आहे. तर बघा मंडळी आता मी इथे संपूर्ण वडे बनवून घेतलेले आहे. तितक्या डोमध्ये म्हणजे 1 प्लेट साबुदाण्यामध्ये आपले मस्त असे संपूर्ण जे वडे आहेत ते मी इथे बनवून घेतलेले आहे. आणि बघा वडे बनवल्यानंतर प्लेटला बिलकुलही चिटकलेले नाही आहे. तर अशा प्रकारे ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर बघा 5 ते 6 मिनिट मी मस्त तेलाला छान असं गरम होऊ दिलं. गरम झाल्यानंतर आता आपल्याला एक एक वडा मस्त तेलात सोडायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता उलचा काही कण आपला बाहेर निघणार नाही आहे, कारण की मंडळी तुम्ही ही प्रोसेस जर फॉलो केली तर तुमचेसुद्धा बाहेर निघणार नाही, म्हणजे वड्यातून साबुदाणा बाहेर निघणार नाही किंवा आलू जास्त म्हणजे तेल पेणार नाही. आणि हे वडे तेलसुद्धा जास्त पेत नाही मंडळी, कारण की कसं आहे तुम्ही वडे बनवता तर पचपच असे तेल अंदर घुसून जाते, त्यानंतर आपली खाण्याची इच्छा होत नाही. पण हे वडे तुम्ही नक्की ट्राय करा. या वड्यांचं कवर जे आहे त्या कवरलाच फक्त तेल लागतं आणि अंदर बिलकुलही तेल जात नाही. तर बघा जोपर्यंत असे वडते येत नाही वडे तोपर्यंत बिलकुलही चम्मच टाकायचा नाही आहे किंवा झारा टाकायचा नाही आहे. तर बघू शकता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते जवळूनसुद्धा बिलकुलही आपला वडा चिकटलेला नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा ट्राय करा. ट्राय केल्यानंतर नक्की चुटकीला कमेंट करा. तर बघा मंडळी मी आता मस्त असे शिजू देत आहे वड्यांना. आणि हो मंडळी तुम्ही जर वडे छान असे शिजून घेत नसाल तर ते क्रिस्पी बिलकुलही बनणार नाही. तुम्हाला थोडंसं काळपट वाटेल वडा की जास्त शिजलेला आहे, पण तुम्ही जितका शिजवणार तितकाच हा वडा मस्त असा क्रिस्पी लागणार. पण जास्तही शिजवायचा नाही आहे, म्हणजे जास्तही तळून घ्यायचा नाही आहे, पण साधारण कलर येईपर्यंत आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे. 2 ते 3 घंटे मस्त असे क्रिस्पीच राहणार हे वडे, बिलकुलही नरम पडणार नाही आहे. तर बघू शकता या ठिकाणी मी आता एक वडा तुम्हाला काढून दाखवत आहे. मस्त झालेले आहे हे वडे. आता बघा तुम्ही इथे पूर्ण वड्यांचा कलर चेंज झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला आता हे वडे काढून घ्यायचे आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण वडे बनवून घ्यायचे आहे. बिलकुलही तेलात फाटणार नाही मंडळी आणि फाटणार नाही आणि छान बनणार आणि क्रिस्पीसुद्धा बनणार. तर बघा आपण दुसरेसुद्धा टाकून घेऊया, दुसरा घानासुद्धा आपण टाकून घेऊया. तर या ठिकाणी मी आता हे वडेसुद्धा टाकून घेत आहे आणि यालासुद्धा मस्त वरते येईपर्यंत बिलकुलही चम्मच टाकायचा नाही आहे. जोपर्यंत खालची बाजू पूर्ण अशी तळली जात नाही तोपर्यंत आपल्याला बिलकुलही यामध्ये चम्मच टाकायचा नाही आहे. तुम्ही हे प्रोसेस फॉलो केली तर नक्की तुमचे वडेसुद्धा छान बनणार आणि मस्त असे क्रिस्पी होऊन तयार होणार. तर बघा या ठिकाणी हे वडेसुद्धा बिलकुलही चिटकलेले नाही आहे. तर ही प्रोसेस तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतरच मला कमेंट करा. आणि आषाढला हे वडे बनवण्यात बिलकुल विसरू नका. तर बिलकुलही 100% गॅरंटी आहे माझी. तुम्हीसुद्धा बनवले किंवा नवीन व्यक्ती कोणी बनवत असेल तर त्याचे वडेसुद्धा हे बिलकुलही फाटणार नाही. पण ट्राय करा मंडळी की आपल्याला छान असे म्हणजे खरपूस रंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. बिलकुलही
घाई करू नका. तर चला मंडळी, आपले संपूर्ण वडे मस्त तळून झालेले आहे आणि मी आता मस्त प्लेटमध्ये ठेवलेले आहे. कसे वाटत आहे माझे बनवलेले वडे ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा मंडळी, असे मस्त टम्म फुगलेले आहे. मी इतके जाड केलेले नव्हते, पण ते टम्म मस्त असे फुगलेले आहे. सोबतच मस्त हिरव्या मिरच्यासुद्धा तळलेल्या आहे. आणि त्यानंतर इथे मी तुम्हाला आता एक वडा मस्त असा तोडून दाखवते. बिलकुलही असा म्हणजे हे झालेला नाही आहे, असा म्हणजे काय म्हणते त्याला, चिकट चिकट बिलकुलही झालेला नाही आहे. मस्त असं, आणि आतून तुम्ही बघू शकता बिलकुलही तेल आतमध्ये गेलेलं नाही आहे. जे वरची कवर आहे त्यालाच तेच मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे आणि आतमध्ये बिलकुलही तेल गेलेलं नाही आहे. तर मंडळी, हे वडे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता आणि त्यासोबतच तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.